कोणत्याही शुभकार्याची सुरुवात आपण गणचे आराध्य दैवत विघ्न हत्या गणाला स्मरण करतो आणि आज आम्ही देखील आमच्या कार्यक्रमाची सुरुवात विश्वविधात्या गणरायाला वंदन करून करत आहोत आणि आपल्यासमोर सादर करत आहोत गणेश दर्शन रसिक मत्स्याचे शरीर आणि हत्तीचं शीर मत्स्याचे शरीर आणि हत्तीचं शीर हा देखावा गणेश पुराणातील आपल्यासमोर सादर करत आहोत गणेश दर्शन गणेश दर्शन
जावे दर्शनाला गणाच्या जाऊ मनोहर रूप देवाचे पाहू विश्वविधाता देवा तुलाच म्हणती विश्वविधाता देवा तुला रे म्हणती विश्वविधाता देवा तुलाच म्हणती दुर्वासास्वंद चरणाशी वाहू मनोहर रूप देवाचे पाहू सत्यदर्शनाला गणाच्या जाऊ मनोहर रूप देवाचे पाहू सत्यदर्शनाला गणाच्या जाऊ मनोहर रूप देवाचे पाहू प्रथम पूजेचा तुझला रे मान रोजी रे हे रूप तुझे दिसते छान रोजी रे रूप तुझे दिसते छान रोजी रे रूप तुझे दिसते छान जीवन या जीवाला दिलेच सुदान आशिष बदला देवा दिले वरदान आशिष बदला देवा दिले वरदान आशिष बदला देवा दिले वरदान भक्तिभावाने चरणी दिन हो मनोहर रूप देवाचे पाहू सत्यदर्शनाला गणाच्या जाऊ
सुकाई आई माझी नवदेवी माता प्रभु रामचंद्र माझे पालन करता प्रभु रामचंद्र माझे पालन करता प्रभु रामचंद्र माझे पालन करता सुकाई आई माझी नवदेवी माता प्रभु रामचंद्र माझे पालन करता प्रभु रामचंद्र माझे पालन करता प्रभु रामचंद्र माझे पालन करता सारबाई चरणी लीन हो मनोहर रूप देवाचे पाहू सखे दर्शनाला गणाला जाऊ मनोहर रूप देवाचे पाहू सखे दर्शनाला गणाला जाऊ मनोहर रूप देवाचे पाहू सखे दर्शनाला गणाच्या 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 जाऊ मनोहर रूप देवाचे पाहू नारायण नारायण एकदा तरी जावे पंढरी एकदा तरी
कौस राजाच्या नगरी कौस राजा आहे का बघूया. कौस राजा ह्या नारदाचं प्रणाम. नारायण नारायण. कौस राजा म्हणजे तुम्हाला बातमी कोणती समजलेली नाही दिसत. तुम्ही बोलू नका. नारायण नारायण. कौस राजा याच कारण म्हणजे माझे काय झालं अडकायला. नारायण नारायण. हे गरीब ब्राह्मण तुमच्या राज्यात तपश्चर्या करीत आहे आणि देवाचे नामस्मरण आणि याची कल्पना पण नाही तुम्हाला. अरे आम्ही स्वतःला श्रेष्ठ समजतो. कुठलाही देव मानव संपूर्ण हे मला घालवतात. अरे या नगरीत तो ब्राह्मण तपश्चर्या करतोय. खिलारे कोणी बातमी. नारायण नारायण. कौस राजा माझं सांगायचं काम होतं. पुढे काय करायचं ते तुम्ही बघा. येतो आम्ही. येताना घेऊन आलास का जाताना घेऊन जाशील का. नको अभिमान धरू तुझ्या देवाचा नामस्मरण करायचं नाही. अरे दादा
आमच्या राज्यामध्ये तुझ्या देवाचं नाव घ्यायचं नाही. जात जावई कोण? अरे मूर्ख मानवा, तू आहेस तरी कोण? अरे उग्रसेन पुत्र कंस, त्याचे नाव ऐकताच पृथ्वी थरथर कापते. देव सैन्य व्हायला पडू लागतात. आणि तू मात्र आमच्या राज्यामध्ये तुझ्या देवाचं नाव घेतोस. बंद करते. अरे अरे आपण तू तलावाची जर पाहशील तर फक्त आणि फक्त देव आणि देवच श्रेष्ठ आहे. बंद कर. तुझ्या देवाचं नाव आमच्या राज्यामध्ये घ्यायचं नाही. अरे जरी कशाने पाहशील तर फक्त आणि फक्त भगवंत तुझ्या देवाचा नमस्कार. देवाचा अपमान करू नको. देवाचा अपमान करू आमच्या राज्यामध्ये नाही तुझ्या देवाचं नाव घ्यायचं. बंद करते. अरे या देवाचे राई तुकडे जरी केले, या देवातून जरी आजीव निघून गेला तरी फक्त आणि फक्त माझ्या सोडून दे रे वेडा गर्वा विमाना, भक्ती करून प्रभूची मिळेल तुला समाधान. सोडून दे रे वेडा गर्वा विमाना, भक्ती करून प्रभूची मिळेल तुला समाधान. हे सोडून दे रे वेडा गर्व विमान, भक्ती करून प्रभूची मिळेल तुला समाधान. सोडून दे रे वेडा गर्व विमान, भक्ती करून प्रभूची मिळेल तुला समाधान. परमेश्वर. अरे दाखव तुझा देव कुठे आहे तो. देवा धाव रे देवा. पाणी
अरे मग तुझ्या देवावर पाणी आमच्या राज्यामध्ये गावी लागणारी तुला माझा देव मला नक्कीच पाणी देईल. पाणी तुला देव पाणी दे पाणी नको नको पाणी देवाचं पाणी तुझ्या पाणी अरे परमेश्वर अरे आकाश तुझ्या परमेश्वरला नाही मानत आम्ही स्वतःला श्रेष्ठ समजतो पाणी पाणी भगवान पाणी धन्य महाराज पाणी घेऊन या पाणी पाहिजे महाराज पाणी घ्या अरे तुझा देव हाय कुठे अरे प्रमाण बाबाला तुम्ही आपल्या राज्यामध्ये नाही तुम्हाला राजाबाई तोड अरे तू कितीही तुला श्रेष्ठ समजणार तरी या पुतळ्यावर फक्त माझा देव श्रेष्ठ आहे. अरे मग दाखव तुझा देव काय महाराज पण याचा अपराध काय आहे महाराज अरे अपराध मध्ये एकच आहे तो आपल्या राज्यामध्ये देवाचं नामस्मरण करतोय बंद करायला सांगते अरे अरे मानवा महाराजांचं ऐक महाराजांना शरण जा ते तुला क्षमा करतील माझं ऐक अरे अरे एक वेळ मी माझं मरण पत्करेन पण अशा या दानवाला शरण जाणार नाही. मला पण पाहिजे तुझा देव अरे मूर्ख मानवा माझं ऐक महाराजांना शरण जा ते तुला क्षमा करतील जीव गेला तरी शरण नाही गेलं तुला. अरे हा गरीब ब्राह्मण तुला शाप देतो. अरे उग्रसेन पुत्र कंसा देवकीच्या पोटी आत्मा जन्म घेतलेला आहे आणि त्याच्या हातून तुझा सर्वनाश होईल. तुझ्या छापाने अरे काय सुद्धा काय शरण या कौशला तुझा छाप नाही बघणार उघडतं मरशील ऐक माझं तुझा शाप हा खराब करणार. पैसे बरोबर आवडत त्याला कशी आज्ञा महाराज अरे देवकीच्या पोरापासून तुला मरण आहे अरे कौशला नाही तुझा शाप बांधणार हा कौश महाराज एक आनंदाची बातमी आहे महाराज कोणती आनंदाची बातमी आपण मामा झालात महाराज मामा झाला अरे आम्ही मामा झालो तर कोणापासून देवकीला पुत्रात्माचा लाभ झाला महाराज नाही नाही भगवान मला प्रिय भगवान नाही देवकीला पुत्र नाही होणार महाराज खरी बातमी आहे महाराज देवकीला पुत्रात्माचा लाभ झाला महाराज चारी बाजूला बंदोबस्त ठेवा कुठल्याही बाजून तो
आम्हाला कृतीचा भय काय महाराज म्हणजे त्या ब्राह्मणाने दिलेला शाप खरा ठरतोय होय त्या ब्राह्मणाने दिलेला शाप खरा आहे तुम्ही जाऊ ताबडतोब गोकुलामध्ये जशी आज्ञा महाराज अरे कृष्ण हा कौस एकटा नाही हजारो दैत्य त्या कौसा फसलास रे फसलास कौसा फसलास रे फसलास तुझा काळ अरे तुझा काळ कोकणात आनंदाने वाढत आहे तुझा काळ कोकणात आनंदाने वाढत आहे तुझा काळ कोकणात आनंदाने वाढत आहे खरे काऊ शकत नाही हजारो दैत्य माझ्या पाठीशी आहेत अक्रान विक्रांत महाराज काय आज्ञा आहे अक्रान विक्रांत बोला महाराज तुम्हाला एवढीच कामगिरी आहे गोकुळात जाऊन वसुदेव देवकीचा 8वा पुत्र कृष्ण वाकड्या आणि सुलभ हे विजयदानीचा खेळ खेळत आहे खेळ चालू असताना त्या कृष्णाला ठार मारा एवढीच तुम्हाला कामगिरी आहे महाराज फक्त एवढंच काम आहे ना आता जातो गोकुलात पण त्या काळ्या कृष्णाला तुमच्या समोर हजर करतो मग तर झालं ना अरे कृष्णा ह्या दैत्यापासून तू वाचणार नाही हे लक्षात ठेव हॅलो प्रेक्षकांच्या मनपसंतीतून आलेलं पारितोषिक पुढील प्रमाणे हौशी कलाकार नमन मंडळ गोळवली हौशी कलाकार नमन मंडळ गोळवली यांच्याकडून आतापर्यंत झालेल्या आमच्या कार्यक्रमासाठी 200 रुपयाचं बहुमूल्य पारितोषिक आलेलं आहे तरी आम्ही श्रीराम नाट्य नमन मंडळ आमचे हुंजवडी चिपळून आम्ही त्यांचे मनस्वी आभारी आहोत धन्यवाद कुंजवनी पावा वाजवी तोहरी कुंजवनी पावा वाजवी तोहरी हातरली धरणी सारी बंदिशाल मध्ये जन्म झाला तुम्ही हरी बंदिशाल मध्ये जन्म झाला तुम्ही श्रीहरी बंदिशाल मध्ये जन्म झाला तुम्ही श्रीहरी बंदिशाल मध्ये जन्म झाला तुम्ही श्रीहरी वाजवी पावा कुंजवनी
आलो देवा आलो आलो अलीकड नदी रे पलीकड नदी रे मधी गोकुळ गावच्या कृष्ण देवाच्या दर्शनाला जाऊ गोकुळ गावच्या कृष्ण देवाच्या दर्शनाला जाऊ अरे माझी गाय चुकली तुला वाटलं कोणाला बोलवतोय हा आपल्या गाई कोणत्या वनामध्ये एकत्र मिळून फिरत आहे मला वाटलं माझी गाय एक दिसत नव्हती तिथं म्हणून इथं वराटते तुझा आवाज ऐकला एवढं लागली की नाही माझे एकत्र आहेत गाय कोणाच्या वाड्यात त्याच्या वाड्यात त्याला येडा तुमच्या वनात आहेत आयोजकांनी जरा बॅक स्टेजला संपर्क साधायचा बोल ना अरे मी काय म्हणतो काय बोलतोय अरे येडे आपल्याला देवाने आगमन बरोबर बरोबर अरे पण देवाने आगमन पण देव कुठे दिसत नाही देव आहेत कुठे मी म्हणतो तेच तर माहित नाही आलेत त्या इकडे देव पाठी आहे अरे येडे पाठी आहे तो म्हणतो पाठी आहे कोण पाठी आहेत कोण रे अरे देव म्हणतो पाठी आहे येडा नाही मी काय म्हणतोय तू काय बोलतोय देवाने आपण पाहूया पाहूया चल लवकर चल लगेच अरे बरोबर आहे देतोय
बोलतोय पाठीमागे उभी आहे बरं. मला म्हटलं पाठीमागे तर तुझ्या पाठीमागे काय उद्या असो. आशीर्वाद आहे. हा, हा. पण देवा बोल पिंड्या. अहो आम्हाला एवढं घाईगडपणे बोलवण्याचं कारण काय आहे? अरे पिंड्या, आज मला विटीदांडू खेळण्याची खूपच इच्छा झाली आहे. काय म्हणता जेवण आज तुमची विटी दांडू खेळ खेळण्याची इच्छा झाली आहे? होय पिंड्या. हे बापल्या काय बोल ना अरे काय म्हणतात ते ऐकलं काय काय बोलताय ते म्हणतात हा आज माझी खूप दिवसांनी विटी दांडू खेळ खेळण्याची इच्छा झाली. माझी पण बरेच दिवस लय इच्छा झाली अरे माझी पण काय झालं माहितीये? बरेच दिवस मी खेळायला गेलोच नाही अरे मी पण दांडू मारलाच नाही. पहिल्यापेक्षा 2 गायी होत्या आता त्याच्यात परत वाढवले होय ना? काय भेटत नाही खेळायला भेटतच नाही. पण मी काय बोलतो काय? विटी दांडू खेळायचा हा. पण विटी कुठं आहे आणि दांडू कुठं आहे अरे माझ्याकडे आहे. बरोबर आहे. अरे देवाने हात मारला हा. लगेच धावत आलो तेच ना विटी दांडू कोणी आणणार मी देवा, हा बोलतो असं कर. हा विटी दांडू आहे हा पण तो घरी आहे. तुझ्या घरात आहे हा काय आहे दांडू आहे का विटी आहे माझ्याकडे दांडू आहे. म्हणजे तुझ्याकडे दांडू आहे माझ्याकडे दांडू आहे. ठीक आहे मी माझ्या पोरग्याची आणि विटी काय? माझ्या पोरग्याची आणि विटी अरे मग तुझी कुठे टाकली चुली? अरे माझी विटी हरवली अरे निवाय. म्हणून त्या पोरग्याची चोरली होती परवा. अरे येड्या, ही वस्तू जपून ठेवायची असते कधी उपकारी येते हे बरोबर आहे रे. काय रे बरोबर की नाही रे? हा, हा. दिसतंय. ठीक आहे. हा बोल माझा दांडू कुठं आहे माहित आहे? नाही ना हे कुठं आहे रे? हा म्हणतो अरे दांडू कुठं आहे? दांडू हे पांडू बोल हे बघ. तुझा दांडू कुठे आहे आयुष जगाने जरा बॅक स्टेजला संपर्क साधायचा आहे प्लीज जरा. बापरे. हा अरे मी काय म्हणतो बोल ना अरे माझा दांडू आहे तुझा दांडू यांना कसा काय माहिती ते असणार? पण बरोबर आहे बरोबर ना? बरोबर आहे. अरे मग असा दांडू माझ्याकडे ते तुलाच माहिती असणार बरोबर. पटकन सांग मला पटकन सांगू? सांग. हा यांना सांगू नको अजिबात नाही तुला म्हणून सांगतोय हे ऐकू नका ए, मी काय म्हणतोय हा, बोल ना. मी दांडू ठेवलाय कुठे माहिती आहे? कुठे ठेवलायस फटकी पडवी आहे ना भाई मागची जेवणाची हा हा ती त्याच्यावरती सुकट टाकलं. सुकट टाकलाय अरे हो अरे मला सुकट कसा टाकलाय अरे येड्या सुकट मध्ये पहिला दांडू होता ना हा आता बरेच दिवस आपण खेळ खेळलो की ना बरोबर आहे तो मोडला. तो कचकन मोडला हा हा मग काय केला काय केलास नवीन दांडू तयार केला. फार हुशार दिसतो हा तो म्हणजे सुकट काय टाकला. आयडिया केली बरोबर ना ठीक आहे. मी काय म्हणतो जा हा आणि पटकन घेऊन ये मी आणतो तुझा दांडू आणि माझा- माझ्या पोरग्याची आणतो विट्टी विठ्ठल हा. पटकन ये लगेच मारतो लवकर शिशी. ये. लगेच हा, आणतो. ये. एवढं? होय पिंड्या. काय हो आज खूप दिवसांनी आपण खेळ खेळणार होय पिंड्या. बरोबर ना होय. देवा आज भरपूर मजा करूया खूप मजा हा करायची. चला तर मग हा खड्या हा अरे किती वेळ लावला हा तुझा दांडू हा माझा दांडू हा पुढं वागलाय का रे अरे काला पण पडला अरे अजून वाकडाच आहे तो अरे तो सरळ एवढ्यासाठी वर ठेवला होता सुकट हा मारून मारून त्याचा वाट लावून टाकली अरे मी काय म्हणतो माहितीये काय हा वाकडाच बरा इतका चांगला बसतो हा काय एवढा कधी धरलाच काय हातात नाही नाही ना ना? पहिल्यापासून मला सवय नाही करायची बरोबर आहे काय दांडू दांडू करूया. आपण उशीर न करता हा. खेळाला सुरुवात करूया अरे दांडू नाही भीती नाही बघतेस माझी अरे भीती? अरे राणी नाही काय काय बघतोयस काय खाली काय बघतोयस काय खाली कुठलं काढली बघतोय अरे काढलीच कुठलं अरे बघतोय इथून विटी बाहेर काढली होय काय? बघ, माझ्या पोरग्याची विटी आहे घेत नव्हता तो म्हटला बापानू विटी घेऊन जाल पण विटी परत आहे ना मला काम आहे ते विटीची पण भाकड्या हा मी काय म्हणतो बोल ना माझ्या दांडूपेक्षा विठी जाडी आहे रे अरे पोरग्याची विटी आहे माझ्या एवढ्या जाडी आहे बापरे याच्याकडे बघून वाटत नाही माझ्या पोरगा नुसता असं हट्टाय हट्टाय बरं राहू दे हा आपण खेळायला सुरुवात करूया ही विटी घे हा. जेवण दांडू? हा दांडू घ्या हा, त्याला- आपण खेळायला सुरुवात करूया भाकड्या चल आपण खेळायला सुरुवात कुंजवनी केल रंगला, केल रंगला, हो कुंजवनी केल रंगला,
काय शपथ सांगतोय अरे आला कुठून अरे कुठून म्हणजे हा आला कुठून अरे त्या रांगोत कुठून दिला ना काय शपथ सांगतोय एवढा मी घाबरलो मी तू घाबरला होता हा येडा केवढा सांग एवढा तो खाली एवढा येडा तो घाबरत आहे अरे त्याला मारून मारून गेले चलो घरचे लगेच झाली बघाव झाली पहाट ती पाय वाट झाली बघाव झाली पहाट धुक्यान भिजली ही पाय वाट किलबिल रान पाखर दिस उजळलाय ग किलबिल रान पाखर दिस उजळलाय ग मथुरेचा बाजार भरलाय ग दयाळू बाजारी जायचंय ग मथुरेचा बाजार भरलाय ग दयाळू बाजारी जायचंय ग मथुरेचा बाजार भरलाय ग दयाळू बाजारी जायचंय
आम्ही आहोत गवळ्याच्या नारी हलू चढवितो नंदाचा हरी. अगं राधे चल चल जो मथुरी वगैरे. अगं पण चंद्रा बाजूला जायचं खरं पण तुला मथुरीची वाट माहिती आहे का गं? अगं राधे